हां, येस मॅम. अनम्यूट करा मॅम आता. हां. गुड आफ्टरनून मॅम. येस मॅम. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. हां. सो आपण ॲक्चुअल मध्ये फर्स्ट टाईम भेटतोय तसं. समोरासमोर एकमेकांना बघतोय. आय हो. होप तुम्ही सगळेजण किती छान आहात आणि सगळं छान चाललेलं आहे. येस तर मॅम. मॅम आपण असं करूयात, की आधी ना मी तुमच्या मुलांशी बोलते आणि मग मुलांना हो. फ्री करूयात आपण. आपलं येस थोडं मॅम. कन्व्हर्सेशन लाँग होईल. तर मुलांचे तर ऑलरेडी क्लासेस चालूच असतील तिथे. हो. तर आधी ह्यांना मी फ्री करते, मग हे जाऊन क्लास अटेंड करतील. अच्छा. बेटा मला एक-एक जण आपलं नाव सांगा. माझं नाव सुजल वसावे. स्टँडर्ड 9. सुजल. ओके. माझे नाव अमरदीप वडवी, स्टँडर्ड 8. 8th मधून आहात आणि तू 9th मधून आहे. व्हेरी नाईस. अच्छा तुम्ही मला पाहिले का यापूर्वी मुलांनो? मॅम तुमचे नाव काय? सुलक्षणा. हाँ, देखा है, कल ही देखा था. हाँ, आई थिंक ना कल बायोलॉजी का लेक्चर चल रहा था. कल इंग्लिश मीडियम नहीं, कल आपने नहीं मुझे कल नहीं देखा होगा, परसों शायद देखा होगा. फिजिक्स मैं फिजिक्स स्टैंडर्ड 9th में बायोलॉजी का लेक्चर चल रहा था. हाँ, वहां पे दीपिका मैम होंगे बायो में. मैं फिजिक्स लेती हूँ बेटा. कोई बात हाँ, नहीं. हाँ. इट्स तो ओके. वो मैंने आपको आंसर बताया था, वही ना मैम? हाँ, हाँ. तो फिजिक्स की ठीक, क्लास में वही. साउंड चैप्टर हम पढ़ रहे थे. अच्छा, मला मैं अब हम लोग हिंदी में बात करें या मराठी में या इंग्लिश में? यू टेल मी. लैंग्वेज इज सुटेबल फॉर यू. तीनों लँग्वेज मॅम, मिक्स लँग्वेज. ठीक आहे. मराठीत बोलूयात आपण आणि मग इंग्लिशमध्ये पण बोलूयात. मला सांगा मुलांनो, तुम्ही दोघांनी पण I know तुम्ही आता रिसेंटली जॉइन होताय ऑनलाईन क्लाससाठी. हो. तर जेवढे पण आता बेटा तू 9th मधून काय नाव सांगितलेलं तू? सुजल वसावे. सुजल. आणि हां. ह्याने काय सांगितलेलं नाव? अमरदीप. अमरदीप. ठीक आहे. अमरदीप आणि सुजल. सुजल, तू आतापर्यंत किती ऑनलाईन क्लासेस अटेंड केलेत? मी ऑनलाईन क्लासेस आताच्या वेळात का मॅडम? सेकंड टर्म पासून. आता रिसेंटली 4-5 किती किंवा 2-3 असले तरी रिसेंटली ना 4 अटेंड केले. 4 क्लासेस अटेंड केलेत. हो. तर आय नो की तुमचा जो टीव्ही आहे थोडा उंचावर असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही सरळ नाही दिसत बट दिसता. ठीक आहे, दॅट्स ओके. पण तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येतो आवाज त्या टीव्ही मधून शेवटीपर्यंत? हो, ऐकायला येत मॅम. ऐकायला येतो. आणि जे आम्ही स्क्रीन शेअर करतो, गणित वगैरे सोडवतो, ते क्लिअरली दिसतात नोटबुकमध्ये कॉपी करण्यासाठी? हो, हो. सगळं दिसतं मॅम. ओके, म्हणजे कम्युनिकेशन व्यवस्थित आहे. हो. अच्छा, आता मला सांगा, जेवढे पण तुम्ही क्लासेस अटेंड केले, शिकवलेलं ऑनलाईन समजतंय का? हो मॅम. हं, समजते? हो. तुम्हाला वाटते की ऑनलाईन क्लास एकतर तुमच्याकडे टीचर्स असतीलच. ऑफलाईन पण तुम्हाला तुमचे टीचर्स तिथे शिकवतातच आहेत. हो सो मॅम. ते कसं आहे, की तुम्ही जे शिकवतात ना, तर आमचं रिव्हिजन होऊन जातं एक वेळा. हां, ते तर डेफिनेटली होत असेल बेटा. बट तरी पण अपार्ट फ्रॉम रिव्हिजन काही एक्स्ट्रा मिळतंय का तुम्हाला ऑनलाईन क्लासमधून? हां, काय डेफिनेटली. एक्स्ट्रा काय आहे ते? जसं की आता तुम्ही राहिले, की ते आम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लावतात. काही तुम्ही स्क्रीन शेअर करून दाखवतात. त्याच्यात आम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटतं किंवा शिकायला मिळतं. अच्छा, ठीक आहे, गुड. म्हणजे मला ओव्हरऑल हेच विचारायचं होतं, की पर्सनली तुला ऑनलाईन क्लास जे मॅम एवढं एफर्ट करून सगळे अरेंजमेंट करून तुम्हाला दाखवले जातात, त्याचा फायदा होतोय ना? हो. ओके, ग्रेट. ठीक आहे. अमरदीप, आता मी तर 8वीला नाही शिकवत, तर मी तुला नाही शिकवलंय बेटा. तू किती क्लासेस अटेंड केलेत आतापर्यंत? 5. 5 अटेंड केलेत. अच्छा. मला वाटते मग हां, सकाळी आपला 11-11:30ला क्लास असतो. तर 11:30. आतापर्यंत मग 2च टीचरनी तुम्हाला शिकवलं असेल. 11:30चा शिफ्ट झालाय तेव्हापासून. आशा मॅमने इंग्लिश घेतलं असेल आणि तृप्ती मॅमने मॅथ्स घेतलं असेल. राइट? हां. हां, आज मग आज इंग्लिशचं लेक्चर होतं मॅडम.
आज इंग्लिशचा लेक्चर होता. सो मला सांग, तुला ते काय काय समजलं, किती चांगलं वाटलं ते? ऑनेस्ट सांगायचं बेटा, कारण काही आपल्याकडून असं वाटत असेल ना, की ते आपण अजून इम्प्रूव्ह करू शकतो. त्याच्यासाठीच आम्ही तुमचा फीडबॅक घेतोय. तर समजलं, नाही समजलं तर नाही समजलं, असं सांग. मॅडम हा. जे तुम्ही शिकवताना सर शिकवताना हम्म. मॅडम हा बोल बेटा, ऐकते. तुम्ही शिकवताना सर शिकवतात त्याच्यामध्ये थोडं अलग जे तुम्ही शिकवता त्याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावता तुम्ही. हा. सर काय चॅप्टर शिकवता डायरेक्ट. अच्छा, ओके. म्हणजे तिकडे चॅप्टर शिकवला जातो आणि इथे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, प्रॅक्टिस होते, तर चांगले वाटते असं म्हणायचंय तुला. आणि रिव्हिजन बी होतं मॅडम. रिव्हिजन बी होतं. आणि मॅथ्सचं कसं वाटतंय? मॅथ्स शिकवलेलं समजतं ऑनलाईन? मॅथ्स कारण अवघड विषय असतो ना. अवघड असतं थोडं. समजते का तुला? तृप्ती मॅम जे मॅथ्स आता शिकवतात ते समजते तुला? हा मॅडम. समजते. ओके. मॅम जी गणित सोडवायला देतात ते तुम्हाला सोडवता येतात? हा, जर जमत नसेल तर सरांना विचारून घेता. अच्छा, ओके. ठीक आहे. जमत नसेल ना, तुम्ही तृप्ती मॅमला पण तिथल्या तिथे ऑनलाईन परत एकदा विचारू शकता बेटा. ठीक आहे. समजा एखादं अडकला तर तुम्ही म्हणू शकता की मॅम मला समजलं नाही, थोडंसं परत सांगाल का? असं पण करू शकतो तुम्ही. ठीक आहे. व्हेरी गुड. मला हाच फीडबॅक घ्यायचा होता की तुम्हाला खरं त्या ऑनलाईन क्लासचा फायदा होतोय की नाही. असं नको की येऊन टाइमपास चाललेला आहे. असं नको आहे. तुम्ही टाइमपास करता असं नाही मला म्हणायचंय, पण ऑब्व्हियसली समजत नसेल तर मग लक्ष नाही लागणार. मुलं इकडे तिकडे बघणार. मग त्याच्यामध्ये तुमची काही चुकी नाहीये. कोणी पण तसंच करेल. ठीक आहे. सो सुजल आणि अमरदीप, थँक यू सो मच बेटा. मला जे माहिती हवी होती ती मला मिळालेली आहे. अच्छा, मला सांगा, आता तुमचं स्कूल जे आहे ते खूप ब्राईट स्कूल आहे अँड यू पीपल आर लकी की तुम्हाला एवढ्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपल मॅम पण मिळालेल्या आहेत. आणि डेफिनेटली. जेवढ्या आहे ती आहे तुमच्या शाळेमध्ये. सो तुम्हाला बाहेरच्या जगात काय चाललंय ह्याचं ज्ञान, ह्याचं एक्सपोजर पण मिळत असेल. तर तुम्हा दोघांना पुढे 10वी नंतर कशात करिअर बनवायचे, काय बनायचे तुम्हाला? मला MBBS डॉक्टर. ओके. तुला अमरदीप? मॅडम मला क्लास 1 अधिकारी. ओ, ग्रेड 1 ऑफिसर बनायचे तुला. व्हेरी नाईस. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडीफार माहिती मिळवली की काय काय करावं लागतं? हो. ओके, ठीक आहे. गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. सो तुम्ही आता वर्गात जाऊ शकता. तुमचे जे क्लासेस चालू आहेत ते कंटिन्यू करा. आता मी तुमच्या मॅमशी बोलते. थँक्यू मॅम. बाय. थँक्यू. हा बोल बेटा. हा मॅम. मॅम Yes, मला ma'am. मला काही ना जनरल क्वेश्चन्स थोडेसे विचारायचे आहेत हा बोला ना आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पण शेअर करायची. आणि तसंही आपलं फोनवर बोलणं झालेलं, तर हो. एकदा तरी 1 to 1 मीटिंग फक्त होणं गरजेचं आहे, सो दॅट तो पर्सनल टच येतो. अदरवाईज फोनवरून समोरून कोण बोलते याची काही एवढी कल्पना येत नाही. हो बरोबर. मॅम, मला हे विचारायचं होतं की सगळ्यात आधी ना मला तुमची सध्याची 8वी, 9वी आणि 10वीची स्ट्रेंथ किती आहे ते सांगा. 8वी मॅडम 8th स्टँडर्ड 47, 50, 46. ओके, ग्रेट. मीन्स अराउंड 50 आहे प्रत्येक येस, वर्गामध्ये. अराउंड 50 इच क्लास. अच्छा. आणि आपल्याकडे मॅम ज्युनियर कॉलेज आहे का? नाही मॅम. 11वी 12वी नाही आपल्याकडे. नाही ओके, नाही. ठीक आहे. मॅम मला सांगा,
की आपल्या लास्ट इयरचा जो आहे 10th स्टँडर्डचा रिझल्ट कसा होता? 100% होता मॅम. 100% होता. ग्रेट. हो. आणि जो टॉपर होता त्याचे पर्सेंट किती होते? 93 पॉइंट समथिंग होते त्याचे. अच्छा, 90च्या वरती हा. किती हा गेलेले? येस 93 होता त्याचा. 93 First होता. 90च्या वरती मग एकच विद्यार्थी होता की आणखी पण होते? नाही नाही 90च्या वरती 7 to 8 स्टुडंट्स होते मॅम. ओके, ग्रेट. व्हेरी नाईस. हा, हा. टोटल अपियर असेच 50 मुलांनी केलेले असेल? येस येस. ओके. मॅम ऍक्च्युली ना हा. आता आपल्याकडे जेवढा पण वेळ असेल तो तर आपण युटिलाइज करूच. येस. बट ना नेक्स्ट इयर पासून की नाही, सिन्स नाव हा. वी आर गुड कनेक्टेड, कीप हा. टार्गेट की जसं आता मी इथे मुंबईमध्ये ज्या प्रायव्हेट स्कूल्स, टॉप प्रायव्हेट स्कूल्स मध्ये जिथे शिकवायची, हा. तर त्यांचा रिझल्ट असा असायचा मॅम की जेवढे विद्यार्थी 100% जवळजवळ हा. 200 विद्यार्थी बसायचे 10वीला, तर ते हा. 200च्या 200 विद्यार्थी एखाद दोन वगळता 200च्या 200 विद्यार्थी सगळे 60%च्या वर असायचे. येस येस. हा. आणि मग 90%च्या वर तर कमीत कमी 30 विद्यार्थी तर असायचेच 30 असायचे. विद्यार्थी. हो बरोबर. सो तुमच्या स्कूलमध्ये ते कॅलिबर आहे की वी कॅन प्रोड्यूस रिझल्ट, येस है ना, मॅम. की सगळे मुलं सगळ्यांना फर्स्ट क्लास मिळालाय आणि 90%च्या वरती 50 पैकी कमीत कमी 20 मुलं तर आलेलीच हो. आहेत. सो वी कॅन प्रोड्यूस दॅट रिझल्ट. फॉर दॅट आपण नेक्स्ट इयरची थोड्या टायमिंग मध्ये परत मी अप्रोच करेल की आपण काय प्लॅन करतोय त्यासाठी. येस. आणि आता दुसरे 2 इन्फॉर्मेशन मला तुम्हाला हे द्यायच्या होत्या की उद्या जो आपला सॅटर्डे आहे हा. 10 वाजता खास करून एक्सक्लुझिव्हली आपल्या ह्या 10वीच्या मुलांसाठी आपण सेशन ठेवलेलं आहे, फ्लाय हाय इन एक्झाम्स. अच्छा. मॅम मला एक सांगायचं आहे की आम्ही आत्ताच सेंड ऑफ घेतला आणि मुलं आपण लीव्ह साठी सोडले 2-3 दिवस, तर उद्या आपल्याला 10ची मुलं नाही मिळणार. ओ अच्छा, बघ बाकीच्या मुलांचं पण ते बघा. संडेला येतील, म्हणजे उद्या येतील ते, पण दुपारी संध्याकाळी असे ऑड टायमिंग्सला येतील. अच्छा ठीक आहे मॅम, मी बघते हे हा. करते. एक सेकंड हा मॅम, थांबा. मी हे मेसेज सगळीकडे सर्क्युलेट करायला सांगितलंय. संगीता मॅमला आधी मी मुलं अवेलेबल आहेत की नाही. नाही कदाचित माझ्या शाळेचं असेल, बाकी असतील. मी थोडं फ्रेश होण्यासाठी मुलं पाठवलेत. हा. अच्छा बरं, ठीक आहे मॅम. बाकीच्या असतील कदाचित. हा, फक्त मीच म्हणजे 10 तारखेला आम्ही सेंड ऑफ घेतला आणि 2-4 दिवस म्हटलं घरी जाऊन या, फ्रेश होऊन या. बरं बरं हो. चालेल चालेल, ठीक आहे मॅम. हो. मॅम आणि तरी दुसरी मी गोष्ट, मुलांना लिंक पाठवून देईल मॅडम 10th स्टँडर्डच्या. तिकडचे तिकडे ते करून हो, लाईव्ह. मग ते तिकडच्या तिकडे जॉईन करतील, मी त्यांना पाठवून देईल मॅडम लिंक. चालेल चालेल, आपण तसं करूयात मग. हो. मॅम आणि ना संगीता मॅम ना तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मॅक्सिमम एक गुगल फॉर्मची लिंक पाठवतील. ओके. तर त्या गुगल फॉर्मच्या लिंक मध्ये ना आम्हाला फक्त तुमच्या 10th मुलांचा डेटा हवा असेल. ओके मॅम. हा, त्यांचं नाव वगैरे, त्यांच्या पेरेंट्सच्या डिटेल्स, असं काही मोजक्या डिटेल्स हवे असतील तर त्याचा फॉर्म तुम्हाला संगीता मॅम पाठवतील. ओके. मॅम मला आणखी विचारायचं होतं, तसं मला कल्पना आहे पण त्याच्यावर तुमची हवी मला, की मुलांचं आणि मुलींचं जे हॉस्टेल आहे, हो, तिकडे त्यांना सगळ्या व्यवस्थित सुविधा आहेत, लाईट, पिण्याचं स्वच्छ पाणी वगैरे हो सगळं? मॅडम. हो, आपल्या दोन्ही हॉस्टेल्समध्ये, गर्ल्स अँड बॉईज हॉस्टेलमध्ये आरओ आहेत. आरओ फिल्टर बसवलेले आहेत आणि लाईट्स पुरेसे आहेत. म्हणजे ते ज्या हाऊसमध्ये राहतात त्या हाऊसमध्ये लाईट पुरेसे आहेत. पुरेसे आहेत, ठीक आहे मॅम. मॅम आणखी ना आम्ही विचार असा करत होतो, म्हणजे जर शक्य झालं तर, की हे जे मॉर्निंगला मुलं आपली आता तुम्ही जॉईन करून देताय, विच इज व्हेरी व्हेरी गुड. त्याच्यासाठी मी तुमचं खरंच खूप कौतुक करते. थँक्यू. हा, पण मला ही कल्पना आहे की खास करून इकडे मुंबईच्या शाळांमध्ये शिकवल्यामुळे की शाळांचे स्वतःचे खूप सारे प्रोग्राम्स असतात. अपार्ट फ्रॉम नॉर्मल रेग्युलर टीचिंग काही ना काही येतच असतं आणि त्याच्यामुळे रेग्युलर स्कूलमध्ये सिलेबस कम्प्लीट कसा तरी करतो आपण. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आता ऑनलाईन क्लासला पण वेळ देताय तर तुमच्यासाठी ते थोडंसं अजून डिफिकल्ट होण्याची शक्यता असते. हो. तर म्हणून आम्ही असा विचार करत होतो की सिन्स तुमच्याकडे लॅपटॉप सुद्धा आहेत, तर
हॉस्टेल्समध्ये जर आपण मुलांना लॅपटॉप आणि वायफायची जर व्यवस्था करून देऊ शकलो, तर तुमची मुलं ना मॅम संध्याकाळी जर कनेक्ट झाली ना 7:30 ते 9:30च्या आपला जो स्लॉट 7:30 ते 9:20 ऍक्च्युली, तर त्याच्यामुळे मग काय होईल, संध्याकाळचा मुलांचा जो वेळ आहे तो अभ्यासामध्ये कंपल्सरी युटिलाइज होईल आणि तुमचं जे शाळेचं रेग्युलर जे शेड्यूल आहे ते पण डिस्टर्ब नाही होणार. हा तर मग मॅम आपल्या मुलांना नव्हते मिळाले लॅपटॉप्स. आपल्या मुलांना लॅपटॉप्स नाही मिळाले. पण मॅम मी एक करू शकते की माझ्या हॉस्टेल्समध्ये टीव्ही आहे. सो स्क्रीन शेअरिंग हा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. अँड्रॉइड टीव्ही आहे, तर त्याच्या स्क्रीन शेअरिंग आहे, तर तिथे मी त्यांना बसून करून घेऊ शकते. म्हणजे लॅपटॉपचं स्क्रीनचं शेअर करून स्क्रीन कास्ट येस येस मोबाईल स्क्रीन वरून कास्टिंग करून. त्याच्यावरती येस स्क्रीन येस कास्ट. येस मॅम येस. बट मॅम आपले 8th, 9th आणि 10th तिन्ही वर्ग रात्री चालतात. ओके. हा तर मग सायमल्टेनियसली 3 वर्ग चालत असल्यामुळे टायमिंग वेगवेगळे असतील ना मॅम? नाही, 7:30लाच हा 8वी आणि 10वीचा पॅरलल क्लास चालू असतो आणि परत 8:30ला दुसरा क्लास चालू होतो. सो 2 पिरियड असतात. मॅम नो मॅटर, no issue. We can call them in school and we can allow them to attend the class. इन द इव्हनिंग Yeah. जवळच आहे, शाळेच्या जवळच Yes, आहे. yes, ma'am. Yes. हा, मग तर काही Just इश्यूज. adjacent to the school. अच्छा. Yeah. हे प्रपोजल तुम्हाला देण्याचं अजून एक रिझन हे आहे मॅम, Yes, ma'am. की आपण ना आश्रमशालांच्या शेड्यूल प्रमाणे हे मॉर्निंगचं टाइम टेबल बनवलंय. सो वेअर वी आर ऑफरिंग जस्ट 1 पिरियड पर क्लास. 8वीला 1 पिरियड, 9वीला 1 आणि 10वीला 1. बट इन द इव्हनिंग वी आर ऑफरिंग 2 क्लासेस. तर इव्हनिंग मध्ये त्याच्यामुळे आणि इंग्लिश मिडियमच्याच मुलांना फोकस केलं इव्हनिंग मध्ये. Yes, ma'am. We can make them come to school and they can attend the classes. ग्रेट. मग लॅपटॉपची काय तसं इंडिव्हिज्युअल गरज? No need of the laptop because we are attending the classes on big screen only. So they can attend the class in the evening also. So you are having 3 different TVs? Yeah. In each and every class I have a big TV. Okay, great. मग ते त्यांच्याच वर्गात बसून बघू शकतात. Yes, ma'am. In their own classes they'll sit and they'll watch. ठीक आहे मॅम. मग मी की नाही संगीता मॅमला सांगून आजच्या संध्याकाळची पण लिंक तुमच्या बरोबर शेअर करते. ट्राय करून बघा कसं होतंय. सो मग तुमच्यावर टोटली डिसिजन असेल की त्यांना दिवसा स्कूल आवर्स मध्ये अटेंड करवायचे की संध्याकाळी त्यांना अटेंड Then करवायचे. it will be good, ma'am. Then if we attend in the evening, it will be good. Then we will not attend in the morning session. तेच ते तुमच्या कन्व्हिनियन्स साठीच मी तुम्हाला तो ऑप्शन दिलेला आहे. It is good. Then we will attend in the evening. ठीक आहे मॅम, ठीक आहे. ग्रेट. आणि मॅम मला दुसरी गोष्ट तुम्हाला अशी विचारायची होती की तुमच्याकडे हे जे सगळे मुलं आहेत ही आदिवासी बॅकग्राऊंडचीच आहेत? Yes, ma'am. Yes, total ST students. Yes. अच्छा, ठीक आहे. आणि सिन्स तुमचं स्कूल जे आहे ते खूप असं ऍडव्हान्स्ड झालेलं आहे आता, तर किती वर्ष झाले आपल्या शाळेला मॅम? Means I am from August, ma'am. I have been transferred from August. मी ऑगस्ट मध्ये आले इथे. अच्छा. इथून मागे निर्मल माळी सर होते. तर तसं डेव्हलप हे 2015 पासून डेव्हलप आहे मॅम स्कूल. ओके, ठीक आहे. म्हणजे झाली 11 वर्ष तरी झाली. Yes. मला ऍक्च्युली एक प्रश्न हा विचारायचा होता, आता जो विचारणार आहे त्याच्यासाठी हा पूर्व प्रश्न गरजेचा होता की ओव्हरऑल तुम्हाला इकडून तिकडून जी माहिती मिळाली असेल त्यानुसार तुमचे शाळेचे जे अल्युमिनाय आहेत म्हणजे जे पास आउट होऊन जाणारे स्टुडंट्स आहेत त्यांचा सक्सेस रेट, करिअरच्या बाबतीत सक्सेस रेट किती आहे? म्हणजे सक्सेस रेट इज गुड मॅम. मीन्स मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर फॉर मेडिकल, सम आर इन द IT इन्स्टिट्यूट्स. तर तसा रेट खूप चांगला आहे मॅडम. स्टुडंट्सचा कल खूप चांगला आहे. मेडिकलला बरेचसे मुलं गेलेले आहेत, पुन्हा IT मध्ये गेलेले आहेत. तर तसा चांगला रिझल्ट आहे. चांगला रिझल्ट आहे. पण असे आणि ते टच मध्ये आहेत. ग्रेट.
चांगलं झालं. हे बघा, समजा एव्हरेज 50 मुलं पास आउट होतात आहे 10वीतून तुमच्याकडे. येस मॅम. तर त्या 50 विद्यार्थ्यांपैकी असे किती विद्यार्थी असतील की फॉर सम ऑर अदर रिझन, से फॉर एक्झाम्पल त्यांचं स्वतःच तेवढा ब्रेन ऍक्टिव्ह नाहीये किंवा म्हणजे त्यांना स्वतः अभ्यास झेपत नाही म्हणून त्यांनी सोडून दिलं, किंवा हो. काही मुलांनी ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट केलं पण नोकरीच नाही मिळाली. सो म्हणजे हो. काही ना काही रिझनमुळे काही जमलं नाही म्हणून ते परत त्यांच्या पालकांप्रमाणे शेतीकडेच वळले. असे किती विद्यार्थी असतील ह्या 50 विद्यार्थ्यांपैकी ऑन अन एव्हरेज? ऑन एव्हरेज 10%. 10% असतील. ओके. हा. म्हणजे असा वाला रेट कमी आहे. येस मॅम. हा, कारण ठीक. मॅडम इथे जरी खूप म्हणजे मागासलेले असले तरी सुद्धा मॅडम पालक खूप चांगल्या विचारांचे आहेत. म्हणजे त्यांना त्यांची मुलं शिकावीत असं वाटत असतं. आणि मॅडम मोर ओव्हर की माझ्या स्कूलमध्ये हॉकी हा गेम चालतो मॅडम, जो नंदुरबारमध्ये कुठल्या शाळेत चालत नाही. हॉकी हा गेम चालतो आणि हॉकीमध्ये माझी 6 मुली खेलो इंडियाला सिलेक्ट झाली आहे यावर्षी. ओ ग्रेट ग्रेट. हा, आणि 5 मुली अंडर 14च्या 3 गर्ल्स नॅशनलला जाऊन आल्यात आणि अंडर 17चे 2 मुलं आता नॅशनलला जाऊन आलेत हॉकीसाठी. नाईस नाईस. आणि कॉंग्रॅच्युलेशन. आता थँक्यू मॅम. आणि आता खेलो इंडियाला रायपूरला जाणार आहे. अच्छा अच्छा. हा. ग्रेट ग्रेट. व्हेरी नाईस. हा. व्हेरी. तर म्हणजे पालक सपोर्टिव्ह आहे असं मला यातून सांगायचंय हो तुम्हाला. हो. ग्रेट. हा. छान झालं हा. मॅम हे. मॅम मला हे विचारायचं होतं तुम्हाला की हे बाकीच्या स्कूल्स मधून, आय नो की मे बी तुमच्या शाळेसाठी ती केस नसेल, बट स्टील आय एम डिस्कसिंग. हा. आतापर्यंत ना मी नाशिक रिजन आणि नंदुरबार रिजन मधल्या बऱ्याच शाळांशी अशीच 1-to-1 मीटिंग घेतली प्रिन्सिपल्स Yes. बरोबर. एक कॉमन प्रॉब्लेम सांगण्यात आला त्यांच्याद्वारे हम्म. की पालक काय करतात, 2 दिवसाची सुट्टी असेल तर मुलांना घेऊन जातात, पण 10-10 दिवस झाले तरी लवकर आणून देत नाहीत मुलांना शाळेमध्ये. नाही मॅडम, यासाठी मी खूप लकी आहे की माझ्या पालकांना दिलेल्या वेळेत माझे पालक आणून सोडतात. चलो हा. ग्रेट. नाईस हा. नाईस. ठीक आहे मॅम. Yes. मॅम आता सिन्स तुम्ही ऑलरेडी चांगल्या टचमध्ये आहात, मला सांगा तुम्ही आपला नंदुरबारचा जो ग्रुप आहे जिथे ह्या सगळ्या लिंक्स येतात तिथे ऍडेड आहात ना? हो आहे ना मॅम. प्राईम ओके. बुकला ना? प्राईम बुकच्या व्यतिरिक्त पण दुसरीकडे जो यू कॅटॅपुल्ट नंदुरबार यू म्हणून. कॅटेगरी ग्रुपला आहे ना मॅम मी. आहे. हा. ठीक आहे मॅम. सो मला Yes. तुम्हाला बस, आय नो यू आर डुईंग दॅट, जस्ट आय एम रिमाइंडिंग Yes. की आपलं ना जसं आता उद्याचा स्पेशल सेशन आहे, असे हो. काही ना काही रेग्युलर टीचिंगच्या व्यतिरिक्त जर काही चालू असेल हो. तर आम्ही सगळी इन्फॉर्मेशन ग्रुपमध्ये टाकतो. जसं की लोधा स्कॉलरशिपचा पण इनिशिएटिव्हचा आम्ही ग्रुपमध्ये हो, टाकलेलं होतं. लोधाला या दोघांनीच अटेंड केलं हा मॅम. हे दोघच होते लोधाची ती स्कॉलरशिपची एक्झाम अटेंड करणारे. अच्छा, व्हॉट वॉज देअर फीडबॅक? छान होतं म्हणे. हा, जे नेक्स्ट करू इयर शकले. पासून आपण ऍडव्हान्स मधूनच प्लॅनिंग करू. आपल्याला आता माहिती पडलं ना. हो. इव्हन आमचं पण हे फर्स्ट टाइम होतं. म्हणजे हो. असं झालं की कोणाकडून तरी कळलं आणि लगेच स्पॉन्टेनियसली सुरुवात केली. पण आता हे कळलंय की दरवर्षीच असणार आहे. हो सो हो हो. यावर्षी मग आपण आता आपण proper प्रिपरेशन चांगले करू मॅडम. हो. येस, आधीपासूनच क्लासेस चालू करू आणि हो, अगदी अगदी. 3-4 हो. महिने तरी त्यांचं व्यवस्थित करून घेऊ. व्हायला पाहिजे अगदीच. हो. त्यांचे म्हणजे निघालेच पाहिजेत आपले. त्यांचं पण असंच म्हणणं होतं की जर हे आधी कळलं असतं तर आम्ही अजून प्रिपेअर केलं असतं. हा. नाही, ह्यांना काही तसं नाहीये प्रॉब्लेम ह्या दोघांना. हो. 9वी, 10वी, 11वी पर्यंत चान्सेस आहेत. तर 9वी वाल्याकडे 2 चान्स आहेत आणि हा 8वी वाला जो आहे त्याला अजून बेस्ट स्कोप आहे पुढच्या वर्षी. हा. हो. 7th to 9th ची जी लेवल आहे, तर 9वी वाल्या मुलाला त्याचा फायदा आहे ना, कारण त्याने 7वी 8वी पण शिकलेली आहे. येस येस. तर एकाच लेवलचा पेपर असेल तर 9वी वाला मुलगा तो जास्त चांगला देऊ शकेल. तर अगदी अगदी. आपण मग कसं होतंय, 7वी वाल्या मुलांना पण आपण मग पुढच्या वर्षी रजिस्टर करू. हो मॅम. ठीक आहे मॅम. आणि मला आणखी हे सांगायचं होतं तुम्हाला की ग्रुपमध्ये जे आहे तुम्ही मग तेच ऍक्टिव्ह राहा. आपण आणखी नवीन प्लॅन करू. आपले स्पेशल सेक्शन्स आपण कशावर घेण्याचा प्लॅन करतोय मॅम मी सांगते. एकतर करिअर काउन्सिलिंगचं पण आपण चालू करणार आहे यांचं, की 10वी 12वी नंतर यांच्याकडे काय काय स्कोप्स आहेत. आणि त्याच्यानंतर ना
व्होकेशनल कोर्सेस पण आपण ट्राय करतोय, त्याची प्लॅनिंग चालू आहे. ओके. व्होकेशनल म्हणजे आता तुमच्या स्कूलमध्ये तर यू आर लकी की जस्ट 10% रेट आहे की जी मुलं शेतीकडे वळतात आहे. हा. बाकीच्या स्कूलमध्ये दिस रेट इज मोर दॅन 50%. सो जर तसं पण आता खूप साऱ्या लोकांच्या नोकऱ्या चाललेल्याच आहेत, तर ह्यांच्याकडे ऑलरेडी शेती आहे. And हो. if we train them for modern agriculture, हा. तर मग ते किती बेस्ट होऊन जाईल. सर त्याच्यासाठी पण हो. आपलं सध्या काय चालू आहे. सो ओव्हरऑल काही ना काही नवीन येत राहणार. तर तुम्ही ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. आणि Yes, मला ma'am. तुमच्याकडून सजेशन हवंय की आणि इंग्लिश स्पीकिंगचं पण आपण ट्राय करतोय की ह्यांना इंग्लिश स्पीकिंगचं पण ऑनलाईन ट्रेनिंग द्यायचं. तर मला Yes, सांगा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आता शाळा रन करताना तुम्हाला असं वाटलंय की अरे हे पण व्हायला पाहिजे म्हणून. सो ऑनलाईन मध्ये आम्ही तुम्हाला अजून काही ऑफर करू शकतो, काही सपोर्ट देऊ शकतो का, असं मला विचारायचंय. मॅडम आता आपले क्लासेस तर होतातच आहे, आपले थेरॉटिकल आपल्याला तर कळतच आहे, पण जर समजा प्रॅक्टिकल सुद्धा त्यांचं करता आलं तर बरं राहील असं. मॅम व्हेरी गुड, चांगला पॉइंट मांडलाय. आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीनेच त्यांना सगळं स्टेप्स एक्सप्लेन करून डेमो दाखवायसाठी कोलॅब्स म्हणून एक ऍप आहे, त्याच्यावरून ऑलरेडी बनलेले आहेत. सो वी विल स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दोज. ठीक आहे, आपलं बनलेलंच आहे, फक्त ते इम्प्लिमेंट करायचं राहिलेलं आहे. मी ते पण नोट करते. आपण ते पण स्पेशल सेशन्स लावू. चालेल. संध्याकाळी तर आपण चालू करणारच आहे, जे संध्याकाळचं मी म्हणते ना मुलांना येऊ द्यात. ठीक आहे. मला सांगा मॅम, तुमच्याकडे लॅब्स चांगल्या बनलेल्या आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, एकदम लॅब. सायन्स लॅब एकदम छान आहे मॅडम. म्हणजे 11-12 यूज होईल अशी सायन्स लॅब आहे माझ्याकडे. ओके, ग्रेट. ठीक आहे मॅम. मग आपण ना काय करूया, असं करू शकतो आपण की मुलं संध्याकाळच्या वेळी हे सेशन छानपैकी बघतील. हो. आणि तुम्ही ना मॅम ह्याच्यासाठी हवं तर मी तुम्हाला लोड नाही देणार. पॉसिबल असेल तर टीचरला अपॉइंट करा किंवा मुलं तुमची स्मार्ट आहेत, मुलांनाच हे काम देऊन टाका. येस. काम काय असेल, रोज ते लोक जे एक मॉनिटर बनवा, 8वीतून एक, 9वी मधून एक आणि 10वी मधून एक. आणि त्यांना एखादं रजिस्टर द्या. त्यांचं काम काय असेल, रोजची तारीख टाकायची, काय कोणता क्लास अटेंड केला त्याचं नाव लिहायचं, सब्जेक्ट आणि टॉपिक कोणता शिकला, आणि ते रजिस्टर रेग्युलरली मेंटेन करायला. म्हणजे आमचे तर क्लासेस रेग्युलर चाललेत, पण त्यांनी कोणते अटेंड केले त्याचा रेकॉर्ड. बिकॉज आय नो की मध्ये सुट्टी आली किंवा मुलं कुठल्या तरी रिझनमुळे शाळेचाच काहीतरी प्रोग्राम आला तर तुमच्याकडून काही क्लासेस मिस होते, तर त्याची आपल्याला कल्पना असेल आणि मग त्याचं मुलांना परत फ्री टाइम मध्ये त्यांच्या रेकॉर्डिंग दाखवता येईल. तर मग हे ओ लॅब्सचं आपण असं करूया की संध्याकाळच्या वेळी त्यांनी सेशन अटेंड केला आणि आता तुमच्याकडे रजिस्टर आहे, तुम्हाला माहितीये की ह्या दिवशी हा सेशन झालेला आहे संध्याकाळी. झालं जमलंच तर दुसऱ्याच दिवशी मग त्याचा एक्सपेरिमेंट मुलांची प्रयोगशाळेमधून करून घ्यायचा. येस मॅम, येस. है ना. तर मुलांनी बघितलेलंच असेल तर फ्रेश त्यांच्या डोक्यात असेल आणि ते प्रयोगशाळेमध्ये करतील. आणि मग त्याची रेकॉर्डिंग तर आहेच आपल्याकडे. काही जर विसरलंच तर रेकॉर्डिंग बघत येस मॅम. हो. सो दिस इज हाऊ वी कॅन सपोर्ट फॉर प्रॅक्टिकल्स. येस. ठीक आहे मॅम, चालेल. तर अजून तुमच्या बाजूने अजून काही तुम्हाला अजून काही प्रॅक्टिकलच्या व्यतिरिक्त वाटते की इथे हेल्प हवी? नाही, आता तर मी प्रॅक्टिकलचं सजेस्ट करेन. चालेल. ते जाऊन काहीही वाटलं तर डेफिनेटली यू कॅन जस्ट पुट अ मेसेज टू मी किंवा प्रेमा मॅमला. ठीक आहे मॅम, आय थिंक वी आर गुड. आणि जे पण महत्वाचं बोलायचं होतं ते झालंय. आज तुम्हाला मग दोन्ही पण मेसेजेस मिळतील, उद्याच्या स्पेशल सेशनचा पण आणि जो गुगल फॉर्म भरायचा आहे त्याचा. इव्हनिंगचा ट्राय करा की तुम्ही तो गुगल फॉर्मचे जे मुलांची डिटेल्स आहेत त्या सोमवारपर्यंत दिल्या तरी चालेल. आय नो की आता मध्ये 2 दिवस तर सुट्टीच येते. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. नाईस टॉकिंग टू यू. असेच प्रिन्सिपल्स आणि असे स्कूल्स असतील ना, मग आम्हाला तर असा हुरूप येतो की चला अजून काही नवीन गोष्टी करूयात आपण. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर जॉईनिंग. बाय.